17 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम तर झाला, पण पैसे आले नाहीत। आज 27 तारीख म्हणजे जवळजवळ 10 दिवस उलटून गेले तरी देखील पैसे आले नाही। अर्ज मंजूर आहे, तसेच आधार कार्ड हे बँकेसोबतही लिंक आहे, तरी पैसे आले नाहीत। 3000 रुपयांचा पहिला हप्ता अजूनही मिळालेला नाही। त्याचप्रमाणे ज्या महिलांना 3000 रुपये रिसीव्ह झालेले आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे, त्यांना दुसरा हप्ता 1500 रुपयांचा कधी मिळणार? मित्रांनो, प्रश्नांची लिस्ट ही फार मोठी आहे आणि या सर्व प्रश्नांचे उत्तर म्हणजे आपला हा व्हिडिओ। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स, योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 1500 रुपये प्रमाणे 3000 रुपये असा पहिला हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी सरकारने 17 ऑगस्ट 2024 ही तारीख ठरवली होती, ज्या दिवशी पुणे येथे एक महत्त्वाचा कार्यक्रम घेण्यात आला। त्याच दिवशी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार असे सांगण्यात आले होते। परंतु 2 दिवस अगोदरच म्हणजे 14 तारखेपासूनच अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली। यामुळे महिलांना आश्चर्याचा धक्काच बसला, परंतु पैसे जमा होत आहे याचा हा आनंद देखील त्यांना होता। पण अजून देखील अशा महिला आहेत, आता 10 दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत। तर याचे कारण काय आहे? याबाबत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे की पहिल्या टप्प्यामध्ये 1,35,00,000 महिलांना थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी पाठवायचे होते। एवढ्या मोठ्या पद्धतीने डीबीटी याआधी केलेले नव्हते। 4 दिवस सलग सुट्टीचे दिवस होते। आम्ही 17 तारखेला कार्यक्रम ठेवला, 19 तारखेला रक्षाबंधन होतं। सुरुवातीपासूनच ती गोष्ट नियोजित होती। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सन्मान निधी पोहोचवायचा होता। आम्ही अनेक अकाउंट्सवर ड्राय रन करत होतो, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात डीबीटी करणार असतो तेव्हा अकाउंट्सचं व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असतं। त्यासाठी आम्ही 1 रुपये भरून चाचणी करत होतो। या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं। काही महिलांचं जुनं खातं असतं, ते वापरात नसल्याने ते आपोआप बंद होण्याचीही शक्यता असते। अशा बऱ्याचशा बारीक सारीक गोष्टी असतात। त्यामुळे 14 तारखेला 30-35 लाख डीबीटी करून पाहू, यामुळे किती सहजतेने अकाउंटमध्ये पैसे पोहोचत आहेत याचा फीडबॅक मिळेल असं ठरलं होतं। 17 तारखेला आयोजित केलेला कार्यक्रम पॉझिटिव्ह नोटवर करायचा होता। हा कार्यक्रम राज्यस्तरीय घेतोय तर 99% महिलांपर्यंत डीबीटीद्वारे पैसे पोहोचले पाहिजे। यासाठी 2 दिवस आधीपासूनच योजनेचे पैसे जमा करायला सुरुवात केली। त्यामुळे लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झालेले आहेत, त्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये आता लवकरच, म्हणजे ज्या दिवशी दुसऱ्या टप्प्याचे पैसे जमा होतील त्या दिवशी कदाचित जमा केले जातील। तर हा दिवस कोणता? ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झालेले आहेत त्यांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहेत। आता हे पैसे नेमके कधी जमा होणार याची नेमकी तारीख सरकारने सांगितली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्टपासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार। म्हणजे जर तुम्ही 1 ऑगस्ट नंतर तुमचा फॉर्म जमा केलेला असेल तर आता 31 ऑगस्ट नंतर तुमच्या खात्यामध्ये एकरकमी 4500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली जाणार आहे। फक्त अर्ज मंजूर आहे का आणि तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक सोबत लिंक आहे का, या 2 प्रमुख अटी त्या ठिकाणी असणे गरजेचे आहे। दुसऱ्या टप्प्यातील पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्याचा कार्यक्रम नागपूर येथे होणार असून या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। या दुसऱ्या टप्प्यामध्ये 40 ते 50 लाख महिलांना पैसे दिले जाणार, अशी ही माहिती महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली। आता इतका वेळ लागण्याचे कारण म्हणजे 31 जुलैनंतर जे अर्ज जमा झाले त्यांची तपासणी जिल्हा पातळीवर सुरू आहे। जिल्हा पातळीवर मंजूर झालेल्या अर्जांची यादी महिला व बाल विकास विभागाकडे आली की लगेच ती यादी बँकेकडे पाठवली जाणार। त्याचप्रमाणे अर्ज मंजूर झाला किंवा काय तो मेसेजही महिलांच्या मोबाईलवर येणार आहे आणि मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आपला अर्ज हा मंजूर आहे की नामंजूर यावर तुम्हाला लक्ष ठेवावे लागणार आहे। सोबतच तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटसोबत लिंक आहे किंवा नाही, त्याचप्रमाणे तुमचा आधार नंबर हा NPCI मॅपरवर अपडेट आहे किंवा नाही हे सुद्धा तुम्हाला बघावे लागणार आहे। तर आता NPCI मॅपरवर आपला आधार नंबर अपडेट आहे किंवा नाही, किंवा आपली कोणती बँक आधारसोबत लिंक आहे हे जर तुम्हाला बघायचे असेल तर डाव्या बाजूच्या व्हिडिओवर क्लिक करा। त्याचप्रमाणे अशा 5 बँका आहेत ज्यामध्ये तुमचे अकाउंट असेल तर तुम्ही तुमचा आधार नंबर हा ऑनलाईनच सीडिंग करू शकतात। त्याची सर्व प्रोसेस उजव्या बाजूच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।